आज रात्रीच्या स्वयंपाकाचा ना मला भलताच कंटाळा आला होता आणि नेहमी भाजी चपाती खाऊन सुद्धा वाटत नव्हती. मग काहीतरी वेगळं बनवायचं होतं मला. त्यासाठी मी काय केलं, इथे 1-1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे. 1 वाटी रवा घेऊन त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हलवून घेतलं. हे मिश्रण अगदीच पातळ करायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आता दुसरीकडे कढईमध्ये बारीक चिरलेला कांदा तेल टाकून परतून घ्यायचा. यामध्ये बारीक चिरलेला पालक टाकायचा. त्यानंतर किसलेले गाजर टाकून ते हलकेसे परतून घ्यायचं. याला जास्त असं परतायचं नाही. हे परतत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. आणि आता हे आपण मगाशी बनवलेल्या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं आणि छान मिक्स करायचं. आता ह्या भाज्या घातल्यामुळे हे आपलं मिश्रण पुन्हा घट्ट झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये पुन्हा थोडं पाणी टाकून पातळ करायचं. त्यानंतर इकडे चटणी करून घेतली. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यांमध्ये थोडं पुदिना, 1 वाटी कोथिंबीर, अर्धी वाटी पांढरी फुटाण्याची डाळ आणि अर्धी वाटी खोबरं घेऊन त्यात छान बारीक वाटून घ्यायचं. आता डोसा तवा गरम करून त्याला कांद्याने अशा प्रकारे सगळ्या बाजूने तेल लावून घ्यायचं. आणि आता आपण बनवलेलं हे मिश्रण थोडं करून सगळ्या तव्याला लावून घ्यायचं. मिश्रण ओतताना सगळ्यात अगोदर कडेने ओतायचं आणि नंतर मग मध्ये ओतायचं आणि हे मीडियम गॅसवर छान असं खरपूस होईपर्यंत झाकण ठेवून भाजायचं आणि थोड्या वेळाने पलटी करून घ्यायचं. पलटी करताना सुद्धा ते कडेने सगळ्या बाजूने काढून घ्यायचं आणि मगच पलटी करायचं. आता तुम्ही पाहू शकता आपला डोसा किती क्रिस्पी झाला आहे. अगदी बघताक्षणी तोंडाला पाणी सुटेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.